नमस्कार. आज या ठिकाणी आपल्यासोबत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आणि आपलं प्रबोधन करण्यासाठी ब्रिलियंट क्लासेसचे श्री सुदेश पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपण थोडी चर्चा त्यांच्याशी करूया. सर, आपण आपल्या शिक्षणाचा प्रवास आणि शिक्षक होण्याचा निर्णय कसा घेतला त्याबद्दल जरा थोडी माहिती द्या. सर ऍक्च्युली मला ह्या क्षेत्रात बिलकुल पण आवड नव्हती. ज्यावेळेस माझी बहीण स्वतः शिक्षक आहे आणि थोडासा कालावधीसाठी मी ज्यावेळेस शिकत होतो 13वीला असताना मी एका क्लासेसमध्ये ॲज अ फक्त पाठांतरासाठी लागलो होतो. पण अचानक त्यावेळेस मी पाठांतर घेत असताना एका 10वीच्या विद्यार्थ्यांनी मला एक मॅथ्सचा प्रॉब्लेम विचारला. त्यावेळेस मी ब्लॅकबोर्डवर शिकवत होतो, म्हणजे त्यांना मी प्रॉब्लेम सांगत होतो. त्यावेळेस त्यांचे त्या क्लासेसचे जे संस्थापक होते त्यांनी ते बघितलं आणि मग त्यांनी ती मला सांगितलं की तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, आणि त्याच्यानंतर तो माझा प्रवास सुरू झाला. सर, पालकांसोबत संवाद साधताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर जास्त भर देता? सर, पालकांसोबत संवाद साधताना मी फक्त एवढंच बघतो की म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आहे ना शिक्षण गेलं पाहिजे, बस, बाकी काही नाही. तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये किंवा तुमच्या शिकवण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पद्धतीने करता? सर, आता कसं आहे की कंटिन्युअस पुस्तक वाचणं हे वाचणं आता पॉसिबल नाही आहे, कारण आपल्याला खूप कमी वेळामध्ये जास्त मुलांना द्यायचं आहे. त्यामुळे मी काही मोबाईलमधून वगैरे काही हे असतात ते मी बघून मुलांना थोडंसं मार्गदर्शन करतो. अच्छा. सर, एका शब्दात तुमच्या अध्यापन शैलीचं वर्णन तुम्ही कसं कराल? तुमची टीचिंग स्टाईल. ओके, फक्त एवढंच मी सांगेन की खूप चांगल्या, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण भेटावं, बस एवढंच. सर, तुम्हाला आतापर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांनी वगैरे असं काही विचित्र प्रश्न विचारलाय की ज्याचं तुम्हाला उत्तर देताना थोडं वेगळं वाटलं किंवा असं काही? नाही, आतापर्यंत अजूनपर्यंत असं काहीच नाही. अच्छा. गडबड करणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्गामध्ये तुम्ही कसं हँडल करता त्यांना? सर, गडबड करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मी मुलांना बोलतो, सर गडबड करत असतील 5 मिनिटं अजून त्यांना देतो आणि 5 मिनिटं त्यांच्यासोबत मी पण गडबड करतो आणि बोलतो आता रिलॅक्स झालं, आता अभ्यास करा. ओके, व्हेरी नाईस सर. हा खूप चांगला तुमचं हे आहे. सर, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी फक्त माझ्या विद्यार्थ्यांना एवढाच संदेश देईन की खूप मोठे व्हा, आणि मला नक्कीच आवडेल की तुम्ही भविष्यामध्ये खूप चांगलं केलं आणि मला म्हणजे गर्वाने बोलता येईल की हा माझा विद्यार्थी आहे. अच्छा, थँक्यू. सर, एक रॅपिड फायर खेळूयात आता. तुम्हाला 2 पैकी 1 निवडायचं आहे. वर्ग ऑनलाईन की ऑफलाईन? ऑफलाईन. कारण सर काही? कारण ऑनलाईनची सवय नाही सर. अच्छा. वाचन की मोबाईल? वाचन. तुम्हाला आवडणारे विद्यार्थी फर्स्ट बेंचर की लास्ट बेंचर? लास्ट बेंचर. सर, काही स्पेसिफिक? सर, लास्ट बेंचर जी मुलं आहेत त्यांच्याकडून करून घ्यायला खूप, म्हणजे मला जे काही चॅलेंजिंग आहे ना ते काम करायला खूप आवडतं आणि मी ते करून घेतलंय सर. माझ्याकडे अशी खूप सारे उदाहरणं आहेत. सर, फिरायला आवडतं की चित्रपट? चित्रपट आणि फिरायला दोन्ही. नाही सर, दोघांपैकी 1 निवडायचं तुम्हाला. सर्वात जास्त? सगळ्यात जास्त चित्रपट सर. चित्रपट. अच्छा. खाण्यामध्ये पिझ्झा की भाकरी? भाकरी. काही कारण? कारण आता म्हणजे मी फास्ट फूड खूप कमी खातो त्याच्यामुळे. सर, गप्पा मारायला आवडेल की भाषण करायला? गप्पा मारता मारता भाषण करायला आवडेल. अच्छा, उत्तम आहे. आईस्क्रीम की चॉकलेट? दोन्ही. शाळा की क्लास? खूप अवघड प्रश्न आहे, कारण ठीक आहे, क्लासेस जास्त. येस. अच्छा, कारण तिथे तुम्हाला तुमचं एक स्वतःच हे निर्णय घेण्याचे अस्तित्व आणि निर्णय घेण्याची तुमची तिथे कॅपॅसिटी असते. शाळेमध्ये थोडी बंधनं आहेत. सर, उत्तम आहे, खूप छान आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी तुमच्या कार्याविषयी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सुदेश पवार सर, ब्रिलियंट क्लासेस मधून आपल्यासोबत. पुन्हा आपण त्यांच्याशी बोलूयात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.